हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं रवडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, आज 20 तारीख आहे, 20 जुलै आणि आम्ही जात आहोत नागपूरला। मला एकाने कमेंट्स पण केलेली का ताई तुम्ही नागपूरमध्ये या म्हणून। तर मित्रांनो मी जात आहे नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये मी येणार आहे दीक्षाभूमीला उद्या 21 तारखेला। तर आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत। ही बघा माझी तक्षू, अजय ते बघा अजय पण रेडी झालेत, मी पण रेडी झालेली आहे। आणि मित्रांनो तुम्हाला मेन सांगायचं म्हटलं की आम्ही ट्रेनने न जाता प्लेनने जाणार आहोत आणि फर्स्ट टाइम आहे आमचा प्लेन मध्ये बसण्याचा तिघांचाही। तक्षू पण फर्स्ट टाइमच बसणार आहे आणि अजय पण फर्स्ट टाइम आणि मी पण। तर हा ब्लॉग नक्की आपला ट्रॅव्हलिंगचा असणार आहे आणि तुम्ही असाच माझा ब्लॉग जो आहे तो एन्जॉय करा। आता जे आम्ही घरातून बाहेर निघणार आहोत आणि लोकलने जाणार आहोत, पण मला लोकलचा फार मोठा इश्यू आहे। पण मला लोकल ट्रेन ट्रॅव्हलिंग आणि गर्दीचं ठिकाण वगैरे बघितलं तर मला खूप घाबरट होते। त्यामुळे मी कशा तरी सहाराने ह्या सर्वांच्या जाणार आहे। आमच्या सोबत असणार आहे मम्मी पप्पा, शिल्पाताई, राहुल भाऊजी आणि श्रद्धा आणि आर्यन, सुमेध आणि परी। तर चला अपन निघूया। अजय काही बोलतील का? हाय गाइस, हम लोग जा रहे हैं प्लेन से घूमने के लिए, नागपुर जा रहे हैं दीक्षा भूमि को देखने के लिए वहाँ जा रहे हैं हम लोग सब जन। तो सब हमारे फैमिली है, हम लोग जा रहे हैं, एंजॉय करेंगे और फर्स्ट टाइम है प्लेन से जाने का। तो देखना कैसा लगता है हमको, अभी जाने के बाद मालूम पड़ेगा। डर जैसा लगता है कि क्या है, पहली बार बैठ रहा हूँ ना, इसके लिए। अभी जाएगा हम लोग 10:15 बजे लोकल है, उससे जाएगा तो बबली को थोड़ा प्रॉब्लम है ट्रेन से। तो देखते हैं अभी क्या होता है ट्रेन में। तो तुमको ट्रेन का वीडियो बताता हूँ। सर्दी रहेगा ये बच्चे लोग को लेके, इसके लिए अभी कैसा है, हाँ फर्स्ट क्लास में हम लोग जाने वाले हैं, क्योंकि उसमें तो बहुत गर्दी धक्का धुक्की होएगा बच्चे लोग को लेके। बैग दो बैग, इतना वजन। तो इसके फल से फिर उसके बाद में एयरपोर्ट में मिलेगी। बाय। तर गाईज बघा, ह्या आहेत आमच्या दोन बॅग, आमच्या तिघांच्याही बॅग, म्हणजे तिघांचेही कपडे या बॅग मध्ये आहेत। पण माझा मुलगा जो आहे सुमेध, त्याचे कपडे सेपरेट आहेत, कारण की त्याला आवडत नाही कोणाच्या बॅग मध्ये कपडे ऍड करणं। त्याच्यासाठी त्याचे सेपरेट कपडे घेतलेले आहेत, कारण की त्याच्या याच्यामध्ये त्याचा ब्लेझर वगैरे सर्व काही व्यवस्थित बसलेला आहे। त्याला तो राहायला फ्लॅट मध्ये आहे मम्मीकडे, पण तरी त्याचे कपडे जे आहेत ते मी छान एकदम सोबत घेतलेले आहेत, कारण की आईसारखी काळजी कोणी घेऊ शकत नाही। त्यासाठी त्याचे कपडे जे आहेत ते मीच पॅक केलेले आहेत। तर चला आता सुमेध आणि ते रेडी झाले आहेत का बघूया आणि भेटूया आपण स्टेशनवरती। बाय बाय। हॅलो गाईस, आम्ही फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये चाललो। तुला कसं वाटतंय तक्षू? छान वाटतंय। छान वाटतंय। बघा माझी तक्षू बोलते का आपण आसमान मध्ये दिसणार का? मग मी माझ्या फ्रेंडला सांगते का मला बघ आणि हाय हॅलो कर खालतून, म्हणजे जमिनीवरून आम्हाला आकाशामध्ये बघ आणि मला हाय हॅलो कर। तशी रात्रीच जाऊन एका मैत्रिणीला सांगून आलीये। आणि मित्रांनो फारच पाऊस चालू आहे बघा बोईसर मध्ये। कायच करावा, कसं बाहेर निघावा या पावसामधून। हे बघा एवढा पाऊस चालू आहे की विचारायला नको, खूपच पाऊस चालू आहे मित्रांनो। कशी तरी आम्ही रिक्षा मागवली आहे, कारण की ऍक्टिवावरती किंवा रिटर्न आणता येणार नाही रिटर्न मध्ये लवकर, म्हणून आम्ही रिक्षामध्ये जाणार आहोत। तक्षू अशी सरळ बघ ना बेटा। आणि तक्षू पण खूप छान रेडी झालेली आहे। हे बघा तक्षूचा ड्रेस। तक्षू बोलते मला एअरपोर्ट वरती कॉफी घ्यायची आहे। सांगितलं आपला फर्स्ट टाइम आहे, किती प्राइस आहे कॉफीची वगैरे ते आपण बघूया। मला खूपच मी एक्साइटेड आहे प्लेन मध्ये बसण्यासाठी। त्या ज्या एअर होस्टेस आहेत त्यांना बघण्यासाठी पण एक्साइटेड आहे आणि प्लेन मध्ये बसण्यासाठी तर खूपच आहे, प्लेन बघण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे। तर मी तुमच्यासाठी ही मंगलकामना करेल। दीक्षाभूमी या ठिकाणी, हे आमचं पावन स्थान आहे दीक्षाभूमी। तर या ठिकाणी जाऊन मी तुमच्यासाठी ही मंगलकामना करेल का तुम्ही हॅपी राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळं काही तुमचं आरोग्य वगैरे सगळं काही व्यवस्थित राहो, तुमचंही मंगल हो अशी मी तुम्हाला मंगलकामना करेल माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीसाठी। चला आपण भेटूया आता स्टेशनवरती, कारण की वेळ खूप झाली आहे। 10:15ची ट्रेन आहे, 9:30 घरीच वाजलेले। चला तिकीट वगैरे पण काढायचं आहे। बाय बाय। कोट घालते तक्षू, काय स्कूल मध्ये जायचं का? जा लवकर चल, बस पप्पा आहेत बघ बाहेर। हे बघा रिक्षा आलेली आहे, चला लवकर लवकर निघूया। अरे बापरे अरे बापरे अरे बापरे। रिक्षामध्ये आहोत आणि खूपच पाऊस चालू आहे अजून पण। तक्षू बघा, तक्षू खाली बस ना बेटा।
जागा कोण देईल? कसं काय ती बोलते जागाच नाही, मला बाजूला पण पाणी आहे, त्या साईडला पण पाणी आहे, म्हणून आम्ही जे आहेत ना ते ऍडजस्टमेंट करून मध्यभागी बसलोय. हॅलो गाईज, बघा आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनवरती. मम्मी पप्पा भेटलेले आहेत मला आता स्टेशनवरती आणि मी तुम्हाला दाखवते सुमेध. बघा कसा दिसतोय, छोटा टीसी. हेच माझा सुमेध दिसतोय ना टीसी सारखा, आणि आतमध्ये गेल्यानंतर पायलट सारखा दिसणार आहे. बघा दोन्ही पण टीसी बनून आलेत. तिकीट करतायत. खूप छान दिसत आहेत बघा दोघ जण पण. सुमेध दादा इकडे ना बेटा, छान दिसतोय सुमेध. ट्रेन आलेली आहे पण आमची नाही, ही डहाणू रोड आहे. तर गाईज बघा मी बसलेली आहे लोकल ट्रेनमध्ये. गर्दी नाही आहे जास्त आज, पण मला ट्रॅव्हलिंगचा कधी पण त्रास होता. श्रद्धा आहे माझ्यासोबत आणि मित्रांनो माझी जी सगळी फॅमिली जी आहे ती मागच्या डब्यामध्ये बसली, कारण की आम्ही वॉशरूमसाठी पुढे आलो होतो, पण तेवढ्यात ट्रेन आली आणि मग त्यासाठी आम्हाला ॲडजस्ट करून कोणत्याही डब्यामध्ये जे आहे ते बसावं लागलं. श्रद्धा आहे माझ्यासोबत आणि चला आता आपण विरारपर्यंत जाणार आहोत या लोकलमध्ये. तिथून पुढे अंधेरीसाठी आपण चेंज करणार आहोत लोकल. चला भेटूया आपण एअरपोर्टवरती. बाय बाय. तर गाईज बघा हे आहे विरार स्टेशन आणि विरारची गर्दी तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. बघा विरारची गर्दी, तसेच लोक ट्रॅव्हलिंग करत असतील रोजची. हे बघा हे आहे आमचा ग्रुप. आम्ही पण थांबलेला आहोत आता ट्रेनसाठी. विरारवरून अंधेरी आहे आम्हाला, आम्ही थांबलोय. तर चला जाऊया. तर गाईज बघा आम्ही लोकल स्लो पकडली होती, कारण की लगेच सोबत होतं बॅग वगैरे बघा आपली टीम. तर आणि खरं म्हणायला जर गेलं ना तर लोकलमध्ये मला प्रॉब्लेम जो आहे तो मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये जे आहे वॉशरूम नसतं, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतो लोकल ट्रेनचा. कालच रात्रीच हे काय केलं आहे, आयनिंग केली 300 रुपये देऊन. हिची स्ट्रेटनिंग केली होती म्हणून आहेत, पण जाऊ द्या माझे खूप हाल होतात लोकलमध्ये. आणि जाऊया आता पुढे नागपूरमध्ये जायचं आहे दीक्षाभूमीला. सर्वजण माझा ब्लॉग बघा वरती टॉर चॅनल आहे. आणि परत कोणाला भेटायला यायचं असेल नागपूरमध्ये मला तर या, आम्ही दीक्षाभूमीला उद्या येणार आहे. तर चला आता गर्दी कमी झाली, खूप गर्दी होती. नंतर यांना तर सीट पण पकडता येत नाही. रावडी बघली जिथे पण जाते तिथे सगळं काही लवकर हे करते, यांना सीट पण पकडता येत नाही. मग मी त्यांना सीट पकडून दिली. खूप गर्दी होती लोकलला. बोईसरची गर्दी तुम्हाला मुंबईची गर्दी तुम्हाला माहीतच आहे. खूप गर्दी असते मुंबईमध्ये. विरार स्टेशन, दादर स्टेशनला खूप गर्दी असते. अजय वही मैं बोल रहा हूँ, वही समझाने की सर्वजण आहेत आता सोबत. चला आता भेटूया आपण अंधेरी स्टेशनला उतरून आपण एअरपोर्टला जाणार आहोत आता. हे बघा गाईज आम्ही जे आहे की आता एअरपोर्टमध्ये एंट्री करणार आहोत. आम्ही आलेले आहेत आतमध्ये रिक्षा घेऊन. हे बघा सर्वजण आपली आपली ट्रॉली घेऊन. आण माझ्यासाठी पण हे बघते. आर्यन पण आलेला आहे. अजय आपल्यासाठी आणायचं. वा 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 वा. अजून एक घ्या यांच्यासाठी. एक घ्या अजून. बस एक बार चला. हम लोग आ गए एयरपोर्ट. तो अभी बारिश तो बहुत तेज कर रहा है, इधर नहीं गया. जैसे भारी है हम लोग करने वाला. आपलं जे लगेज आहे तक्षूला बसायचंय बघा याच्यामध्ये बोलते. मग क्यों करे. अरे वा वा. तक्षू पण बसते बघा. खूपच पाणी झालंय एअरपोर्ट वरती. पाणी खाली दिसतंय ना पाणी. हे काय पाणीच पाणी झाले सर्व एअरपोर्ट वर. कुठे खड्डा वगैरे तर नाहीये ना. कुठे खड्डा वगैरे तर नाहीये ना. बघा जरा सांभाळून चला. बॅग पडली तर कपडे मग सुकवणं खूप अवघड होऊन जाईल. सगळे कपडे जे आहेत ते ओले होऊन जातील. हे बघा तक्षू खूप छान ऍडजस्ट झालेली आहे याच्यामध्ये. हे बघा एवढं पाणी जे आहे ते एअरपोर्टवरती. फर्स्ट टाइम बसण्याचा खूप आम्हाला हे आहे.
एक्साइटेड आहोत प्लेन बघण्यासाठी. एवढ्या दिवस प्लेनला फक्त हाय हॅलो केलंय, आल्यानंतर हाय बाय बाय हेलिकॉप्टर असं केलंय फक्त. आता फर्स्ट टाइम आम्ही प्लेन बघणार आहोत. तर चला भेटूया आपण एअरपोर्टवरती. आता एअरपोर्टवरतीच आहेत, पण आपण जाऊया आता मध्ये. बाय बाय. आम्ही नवीन आहोत वाटते, कुत्रे भुकायला लागलेत आम्हाला. पाऊस भरपूर आहे, फक्त एअरपोर्टवरती जो आहे तो पाऊस थांबला पाहिजे. फोटो काढायचे आहेत, कारण की खूप उत्सुकता आहे प्लेन बघायची. प्लेन जवळ फोटो काढायचे आहेत आम्हाला. बघा सर्वांनी इथे पण लाईन लावली आहे. जशी मुंबईला इथून गर्दी आहे तशीच एअरलाईनमध्ये पण खूप गर्दी आहे. हे बघा जे लगेज घेऊन जे आहेत ते रेडी आहेत आणि लाईन खूप मोठी आहे. माझी तक्षा इथे बघ बेटा, काय बोलते, प्लेन बघायचं आहे ना? ओके ओके. सुमेध हे बघा माझा पायलट दिसतोय का नाही सुमेध? बघा गर्दी एअरलाईनमध्ये, इकडे पण तेवढीच तिकडे पण तेवढीच. बघा इथे चेकिंग होत आहे सर्वांची, बॅग्स वगैरे. बघा एअर हॉस्टेस इंडियासाठी काम करतात की काय काय माहिती, पण दिसतात तर बाहेरच्याच. खूप छान आहेत दिसण्यासाठी, एकदम क्यूट. हे बघा हे आपले फॅमिली जे आहे ती फोटो घेत आहे. आता वजन झाले का खूप? तसं पण तर लगेज जे आहे ते दिलेलंच आहे ना, तर तुम्ही कशाला घडी घडी बघतात? डॉक्युमेंट्स आहेत, काही मेकअपचं सामान आहे, काही परीचं मेकअपचं सामान आहे. त्या परीने जबरदस्ती काल खरेदी करून घेतलंय. अच्छा, हे बघा एअर हॉस्टेस किती छान आहे. हाय. तर हे बघा एअरपोर्टवरती जाण्यासाठी आपण बसलेलो आहोत या ट्रॅव्हलिंग बसमध्ये, जी आपल्याला पूर्ण विमानतळावरती सोडणार आहे. फ्री भेटले ते टॉप 10 मधून मी फ्री घेतले. तो देत नव्हता, मागून घेतले. तर हे बघा आम्ही आहेत या बसमध्ये आणि उतरण्याचा पण वेट करत आहोत, कधी उतरवतील म्हणून. कधीच बसवले, मला वाटतं 1 मिनिटातच घेतो. 1 मिनिटात तो काही 1 मिनिटात बसत वाटतं आतमध्ये. एक तर आम्ही एक्साइटेड आहेत सगळं दाखवण्यासाठी आणि ते आम्हाला लगेच खूप घाई आहे इकडे. एका मागे एक डायरेक्ट. ही जी बस आहे त्याच्यामध्ये पण फुल AC आहे. खूप मागे बसलेलो ग आपण. तर हे बघा गाईस, अखेर पोहोचलोय आपण एअरपोर्टला. हे बघा एवढी मोठी मोठी विमानं, याला आपण लहानपणी हाय हॅलो करत होतो. खरंच कसं वाटलं? खूपच छान वाटलं आम्हाला खरंच. हे बघा ती बघा ती बस आम्हाला घेऊन आलेली आणि फर्स्ट टाइम आपण आलेलो आहोत विमानामध्ये बसण्यासाठी. खूप एक्साइटमेंट होती विमानाची. हे बघा मित्रांनो, एवढं मोठं एअरपोर्ट आहे हे बघा विमानतळ बघा तुम्ही, एवढं मोठं प्लेन वगैरे. फर्स्ट टाइम आहे, खूप आम्हाला आनंद झालाय प्लेनमध्ये जाण्याचा. चला भेटूया आपण. तर हे बघा आता जस्ट आम्ही प्लेनमध्ये बसलेलो आहोत. अजून प्लेन आहे उडान भरलेली नाही अजून प्लेनने. तर हे बघा माझं नंबर आहे 35, अजयचा 36, तक्षूचा 34. पण तक्षूला जे आहे ते आम्ही आर्यनच्या जागेवरती बसवलं आणि ॲडजस्ट केलंय. आणि ही तक्षू खूपच नखरे करत आहे, म्हणते विंडो सीट पाहिजे. एकतर मीच फर्स्ट टाइम बसली आहे, तिचा पण फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे आमचं खूप कन्फ्युजन झालंय कोणी बसावं म्हणून. आता ती पण ऐकत नाहीये माझं. इकडे बघा, तिला मी किती वेळा तरी सांगते, तक्षू मला विंडोकडे बसू दे ना प्लीज. बघा किती नखरेवाली आहे. अजय आणि मी मस्त आता जात आहोत नागपूर. सर्वांनी आमचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग. अब हम उड़ान के लिए तैयार हैं। कृपया अपनी कुर्सी सीधी कर लें और कुर्सी की पेटी बांध। ट्रे टेबल बंद कर लें और विंडो शेड्स खुले रखें। टेक ऑफ और लैंडिंग के दौरान तर हे बघा मी आता माझा जो बेल्ट आहे तो फिटिंग केलेला आहे.
आणि तक्षू तू बेल्ट बांध तक्षू. नाही बोलायचं ना प्रत्येक गोष्टीला बोलते बेल्ट प्लीज ओपन द तुझ्या विंडो. सेफ्टीसाठी येतं. Straighten your तर गाईज बघा आता थोड्याच वेळामध्ये प्लेन जे आहे ते स्टार्ट होणार आहे. तर हे बघा आपल्या फ्लाईटने जे आहे ती उडान भरलेली आहे आता जस्ट. आता आपण विमानतळावरतीच आहेत पण आता थोड्याच वेळामध्ये आपण आकाशामध्ये ना तक्षू. एवढे पॅसेंजर रोज असतात, रोज एवढे पॅसेंजर असतात. बाय बाय. तर हे गाईज बघा आता जस्ट आम्ही विमानतळावरून जे आहे ते बाहेर निघालो आहोत आणि आता मी आलेली आहे एअरपोर्टवरती. तर बघा आपण आलेलो आहोत आता ऑरेंज सिटी म्हणजे नागपूरमध्ये. आणि बघा मुलं जे आहेत ते खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप मस्ती करत आहेत. हे बघा सुमेधला बघा खूप स्लाईड मारत आहे हा पण. तर खरंच आजचा एक्सपिरियन्स असा होता प्लेनमध्ये बसण्याचा की असं वाटतं का आपण आहे ना आकाश पाळण्यातच बसलोय. आणि म्हणजे गोल 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 कसा पाळणा फिरतो त्याचप्रमाणे एकदम टेक ऑफ होताना पण ती भीती मनामध्ये येते का उंच गेलं, मग लँड होताना पण खालती आलं वगैरे. तर खरंच मला पण खूप भीती वाटली होती. आकाश पाळण्यामध्ये बसल्यासारखंच होतं. ही बघा तक्षू खूपच मस्ती करत आहे आज दिवसभरापासून. आणि मित्रांनो आता आम्ही खूपच थकलेले आहेत तर खूपच एन्जॉय केला आम्ही फ्लाईटमध्ये वगैरे. आणि तुम्हाला फ्लाईटमध्ये इतक्या महाग वस्तू बापरे 200 रुपयाला 10 रुपयाचं चिप्स जे येतं ते 200 रुपये प्राईस. चव 1 रुपयाची पण नाही त्याला. कॉफी 200 रुपये. थम्सअप जे आहे 1 ग्लास ते 200 रुपये. म्हणजे एवढं महाग आतमध्ये आपल्याला खाली उतरायला जमत नाही. त्याच्यासाठी ते एमर्जन्सीसाठी घ्यावंच लागतं. खरंच प्लेनमध्येच आमचे 2-2.5 हजार रुपये गेले कारण की मुलं काय ऐकत नाही. 7-8 म्हणजे किती आता मुलं आमच्यासोबत 5-6 मुलं आमच्यासोबत आहेत. 3 आणि 1 4 जण ते ऐकतच नाही. एअरपोर्टवरती पण आणि विमानामध्ये असल्यानंतर पण तर खूपच मस्ती करत होते आणि सर्वच काही खायला मागत होते. त्यामुळे चला आता फुल एन्जॉय केला आहे आपण प्लेनमध्ये. प्लेनमध्ये मित्रांनो जास्त शूट घेता आला नाही कारण की बाकीचे जे आजूबाजूला लोक बसले होते त्यांना शायद ते डिस्टर्बिंग होत होतं. त्यांना असं वाटत होतं की म्हणजे हे काय करतायत म्हणून हे लोक. असं तर कोणी एडेचाळे म्हणतील याला. काय करतायत म्हणून काय सांगता येत नाही त्यासाठी. तर मित्रांनो म्हणून ब्लॉग जो आहे तो विमानामध्ये घेता आलेला नाही. आणि मम्मी आहे आणि सर्वजण बाहेर निघून गेलेत एअरपोर्टच्या. मी आलेली आहे नागपूरमध्ये. खूप एन्जॉय केला मी विमानामध्ये. फर्स्ट टाइम बसली. जरा मनाची इच्छा जी होती विमानात बसण्याची ती पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण उद्या. तर आहेच मी दीक्षाभूमीला. पण आजचा व्लॉग जो होता माझा ट्रॅव्हलिंगचा होता. तर हे बघा आता जस्ट आम्ही विमानतळाच्या म्हणजे एअरपोर्टच्या जे आहे ते बाहेर निघत आहोत. हे बघा एअरपोर्ट नागपूर एअरपोर्ट खूप मोठं आहे. आणि आम्ही हे बघा टॅक्सी केलेली आहे. ही बघा लहानशी बॉटल जी आहे ती 120 रुपये. खाली बॉटल कशाला घेतात आता फेकून द्या. तर ही निघाली आपली टीम टॅक्सी करून इथून हॉटेलवरती जिथे हॉटेल बुक केलं असेल तिथे. तर चला आपण भेटूया आता नंतर.